नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत कोकणात. आपण गेले काही दिवस कोकणात फिरतोय आणि इथून आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आणि काही रिपोर्टाजेस घेऊन आपल्यापर्यंत येतोय. विधानसभा निवडणुका आता येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यासाठीच इथं सध्या काय वातावरण आहे, तिथले काय मुद्दे आहेत आणि इथल्या लोकांचं तसंच नेत्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेतोय. याच पार्श्वभूमीवर आज आपण अजून एक मुलाखत घेणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण बोलत आहोत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे यांच्याशी. सध्या आपण आहोत चिपळूणमध्ये आणि इथून आपण ओव्हरऑल कोकणात सध्या काय परिस्थिती आहे आणि इथले काय मुद्दे आहेत, तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय काय आले ह्याचा थोडासा आढावा घेऊयात. तर मला वाटतं तिथूनच सुरुवात करूयात. काय दिसतंय तुम्हाला? तुम्ही सुद्धा गेले काही दिवसांपासून कोकणात आहात. इथं निवडणुकीचं वातावरण कसं दिसतंय? कोकणात तसं बघायला गेलं ना तर हा जिओग्राफिकली खूप मोठा असा प्रदेश आहे. पण लोकवस्ती तेवढी घनदाट असणारी गावं खूप कमी आहे. म्हणजे एका गावाच्या आसपास बऱ्याच छोट्या छोट्या वाडे असतात. त्यामुळे ॲज सच की निवडणुकीचं वातावरण ज्याला आपण म्हणतो की गोंगाट निवडणुकीचा प्रचाराचा धूमधडाका वगैरे असं या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी प्रचाराला लोक म्हणजे जातात ते शक्यतो दिवस मावळत आल्यानंतर प्रचाराला बाहेर पडायची पद्धत मला दिसली या ठिकाणी. कारण नेते मंडळींचे दौरे जे आहेत ते साधारणतः संध्याकाळी 4 नंतर वगैरे सुरू होतात आणि संध्याकाळीच्या वेळेला गावाच्या चावडीवर किंवा पारावर अशा ठिकाणी देवगाच्या मंदिरात वगैरे अशा ठिकाणी हे कार्यक्रम होतात. त्यामुळे लोक असे संध्याकाळच्या वेळेला आपलं सगळं आवरून वगैरे निवांत जेवण खाऊन करून आरामात येतात प्रचाराला. पण प्रचार असा आहे, पण प्रचाराचं तुम्हाला जर बघायचं असेल ना सगळं संध्याकाळी. हा इथं दुपारी वगैरे काही सभा झालेल्या आहेत, त्या सभांना पण लोकांची गर्दी झालेली होती, पण अर्थात गर्दीचा भाग वेगळा आहे, त्यावर आपण जास्त न बोललेलं बरं. मग आता हेच एक कारण आहे का, म्हणजे जॉग्राफिकली तुम्ही म्हणालात की जशी आहे लोकवस्ती बऱ्याच ठिकाणी तुरळक आहेत आणि त्यामुळे संध्याकाळीच लोक भेटतात, तर ओव्हरऑलच बऱ्याच ठिकाणी कोकणात बघितलं तर असं दिसतं की थोडंसं शांत आहे. म्हणजे प्रचार इतका जोरदार म्हणावा तसा अजून सुरू नाही झालेला. निवडणूक अगदी 10 दिवसांवर आलेली आहे. तर हे शेवटच्या टप्प्यात इथं ती वाढते का जनरलच इथं त्याबद्दल थोडंसं संथच सगळं असतं? माझं स्वतःचं एक ऑब्झर्वेशन असं आहे, मला असं वाटतं, कदाचित मी चुकीचं असू शकते. या ठिकाणी कसं आहे की कोकणातला जो प्रचार करतो कोण, तर प्रचार तरुण वर्ग करतो जास्त. आणि हा जो गोंधळ करणारा किंवा उत्साहाने प्रचारात उतरणारा जो तरुण वर्ग असतो ना, तो तरुण वर्ग कोकणामध्ये किंवा ह्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. हा तरुण कुठं आहे मग? तर हा तरुण रोजगाराच्या शोधार्थ तो तुमच्या सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे अशा मोठ्या जवळच्या शहरांमध्ये तो पसरलेला आहे. तो प्रचारात उतरेल, पण अजून त्याला आणखीन त्याला शेवटचे 2-4 दिवस जेव्हा राहतील त्यावेळेला तो येईल. जो कत्तल की रात म्हणतात ना, तर त्यावेळेला हा तरुण वर्ग कदाचित प्रचारामध्ये उतरेल असं मला वाटतं. आणि ओव्हरऑल असं झालेलं आहे की हा भाग जो आहे ना, हा बेल्ट आहे, हा शिवसेनेचा कट्टर मतदार या ठिकाणी आहे. आणि हा मतदार बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मतदार आहे, उद्धव ठाकरेंना मारणारा मतदार आहे. त्यामुळे तो मतदार कदाचित त्या मतदाराने ठरवलेलं आहे की मला कोणाला मतदान करायचंय. त्यामुळेही कदाचित प्रचारातली ती गती या ठिकाणी दिसत नसावी. बरोबर आहे. आपण शिवसेनेकडे परत येऊच यात, पण आता आधी तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा जो उचलला, जो कोकणात सगळ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल भरपूर बोललं जातंय निवडणुकीच्या आधीच्या काळापासून, जो म्हणजे रोजगार. की रोजगार इथे का उपलब्ध नाही आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये असावा, मग त्याच्यामध्ये इंडस्ट्री इथं आली पाहिजे का? पण मग इंडस्ट्री आल्यावर कोणती इंडस्ट्री आहे? जसं की आपण बघितलं की कोकणातल्या बऱ्याच ठिकाणी सध्या लढे सुरू आहेत, तिथं जे प्रकल्प येत आहेत त्याच्या विरोधात. मग हे प्रकल्प हे खूप प्रदूषण करणारे आहेत, इथले पारंपरिक रोजगार व्यवसाय जे आहेत ते संपवणारे आहेत असं त्याच्यावर म्हटलं जाते. आणि दरवेळेस असंच विचारलं जातं त्या सगळ्यामध्ये की मग कोकणातल्या लोकांना नकोय का रोजगार, विकास नकोय का? तर हा रोजगार हा तुम्ही जे काही तुमचे इंटरॅक्शन झाले इथल्या लोकांशी, इथल्या नेत्यांशी, तर हा इथं किती फोरफ्रंटला आहे असं वाटतं इलेक्शनमध्ये? इलेक्शनमध्ये रोजगाराचा मुद्दा हा सगळ्यात मोठा आहे. त्याचं कारण असं आहे की आपण ज्या ठिकाणी आता बसलोय चिपळूणमध्ये तुम्ही एखादी केमिकल इंडस्ट्री लावणं किंवा चिपळूणच काय कोकणात कुठे केमिकल इंडस्ट्री लावणं ती हे म्हणजे मूर्खपणाचं आहे. कारण इथला
पर्यावरण जे आहे ते इतकं चांगलं आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने वातावरण खूप छान आहे आणि पर्यटक येतात ते यामुळेच येतात या भागामध्ये. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला सुद्धा गती त्या गोष्टीमुळेच मिळते. जर तुम्ही मुळावरच घाव घातला तर अवघड आहे ना. पण जर तुम्ही चिपळूण सारख्या जरा थोडासा मैदानी भाग आहे हा, या परिसरात किंवा रत्नागिरी सारख्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी जर तुम्ही जर छोटे छोटे इंजिनिअरिंग उद्योग लावले की जेणेकरून प्रदूषण होणार नाही पण प्रोडक्शन होऊ शकतं, तर मला वाटतं की ते छोटे उद्योग जे आहेत ते छोटे उद्योग चांगल्या प्रकारे चालतील. छोटे इंजिनिअरिंग फर्म चांगल्या पद्धतीने चालतील. अगदीच तुम्ही जर मोठ्या प्रमाणात उद्योग टाकायला गेलात तर एक तर तेवढी जमीन अवेलेबल नाहीये. बरं, जरी ती जमीन अवेलेबल झाली तर तिथं एखादी नैसर्गिक विपत्ती झाली तर मोठं संकट इथं कोसळू शकतं. त्यामुळे फार मोठा उद्योग लावणं मला वाटतं की या ठिकाणी शक्य पॉसिबल होत नसावं. पण छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून, फूड प्रोसेसिंग उद्योगांच्या माध्यमातून, अगदी डेअरी सारखे उद्योग आहेत तर त्या उद्योगातून या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते. अर्थात त्याकडे तुमची राईस कांडप ह्या टाईप वगैरे, तर ह्याच्यावर तुम्ही थोडंसं काम केलं पाहिजे. त्यासाठी इच्छाशक्ती लागेल ना, पॉलिटिकल विल तर तेवढी लागेल. बरोबर आहे. तुम्ही आता हे जे फूड प्रोसेसिंग किंवा मग फ्रूट प्रोसेसिंग असं हे जे आहे, तर मी पण आता म्हणजे गेल्या काही दिवसात जेव्हा फिरतीये कोकणात किंवा त्याच्या आधी सुद्धा जे काही लोकांचे लढे कव्हर केलेले आहेत तेव्हा त्यांना प्रश्न विचारल्यावर ते मोस्टली हेच सांगतात की रोजगारासाठी मग तुम्हाला प्रदूषणकारी इंडस्ट्रीज का आणायचे, आमचं जे सगळं इथं उत्पादन जे होतं तर ते इथंच प्रोसेस करण्यासाठी काहीतरी का नाही, ते आम्हाला का बाहेर पाठवावं लागतं, हा प्रश्न ते सुद्धा विचारतच आहे. त्याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तो तितकासा असं वाटतं का की तो निवडणुकीपुरता बोलला जातो पण नंतर पुढे त्याच्यात काहीच होत नाही? नाही, खरंच त्यामध्ये काही होत नाही. कारण रोजगाराच्या मुद्द्यावर जेवढ्या चांगल्या पद्धतीने तर काम व्हायला पाहिजे होतं तेवढं काम झालेलं नाही. तुम्ही लक्षात घ्या, अगदी एनरॉन पासूनच्या विषय आहेत बारसू पर्यंत. एनरॉन ते बारसू ही मोठी आपल्या पुढे क्रोनॉलॉजी आहे. तर सगळे लढे झाले ते कोकणात ह्यासाठीच झालेले आहेत. काय तर मोठी इंडस्ट्री आली, आमचे उद्योग आणि प्रदूषणाचा विषय येतो आणि उद्योग काही येत नाही आणि रोजगार काही होत नाही. मग कोकणी माणूस उद्योगाच्या विरोधात आहे का? तर नाही. कोकणी माणसाला उद्योग हवा आहे. कोकणी माणसाला इंडस्ट्री इथं हवी आहे. पण ती इंडस्ट्री देताना तुम्ही देणार काय? म्हणजे एका वेळेला तुम्ही जर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारे उद्योग आहेत, ते रोजगार निर्माण करणारे उद्योग तुम्ही इतर भागात देता किंवा महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग सुद्धा दुसरीकडे चाललेले आहेत, समोर समोर क्लिअर कट चाललेले आहेत. ज्या उद्योगातून कसल्या प्रकारचं प्रदूषण होणार नाही, कसल्या प्रकारचं उत्सर्ग होणार नाही, अशा पद्धतीचे उद्योग जर तुम्ही गुजरात किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी तुम्ही पाठवत असाल आणि जिथं प्रदूषण होतं, ज्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं, ज्यामुळे स्थानिक माणूस बाधित होईल, इथली जमीन बाधित होईल, तर असे उद्योग जर तुम्ही कोकणात आणत असाल तर कोकण डस्टबिन नाही ना. कोकण ही तुमच्या इंडस्ट्रीची डस्टबिन नाही आहे. त्यामुळे कृपा करून इथल्या इथल्या एरियाला किंवा इथल्या भागाला कुणीही डस्टबिन समजू नये, असं माझं मत आहे. बरोबर आहे. रोजगाराच्या मुद्द्याप्रमाणेच मला असं वाटतं की एक अतिशय अनेक वर्षांपासून रखडलेला मुद्दा इथला असेल तर तो म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचा आहे. आणि स्पेशली जर रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यावर मुंबईला पोचेपर्यंतचा जो पट्टा आहे तर तो अजिबातच तिथं काहीच म्हणजे काम ते पूर्ण होताना दिसत नाहीये. वर्षानुवर्षे तिथलं काम अडकलेलं आहे. तर तो मुद्दा लोकांच्या मनात आहे का? कारण आपण फेसबुकवर, सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा लोक त्याच्याबद्दल बोलताना बघतो की त्याच्याबद्दल दर पावसाळ्यात त्याच्याबद्दलच्या पोस्ट असतात, असं सगळं असतं. पण निवडणुकीत लोक ह्याच्याबद्दल काही मागणी करताना दिसतायत का तुम्हाला? तुम्ही ज्यांची भेट घेतली आहे त्याच्यामध्ये लोक बोलतायत. मुंबई गोवा महामार्गाबद्दल लोक अतिशय पोटतिडकीने बोलतायत. तुमच्या आता ह्या आपण चिपळूणमध्ये बसलो, चिपळूणमध्ये तुम्ही पाहिले असाल बहादूर शेख नाक्यापासून खाली बाजूला मोठे मोठे खांब दिसतात. काम झालेलं नाही. कुठल्याही शहरात जर 13-14 वर्ष जर अशा पद्धतीने रखडलेलं खोदलेला भाग जर ठेवलेला असेल आणि जिकडे तिकडे रस्ते खोदलेले आहेत, खड्डे आहेत, अर्धवट काम दिसतंय, तर ते शहर बकाल दिसतं ना. बरोबर. मग या भागात राहणाऱ्या नागरिकाला माझं शहर बकाल दिसावं असं वाटत नसणार. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या भागात इथून मुंबईकडे जाणारा माणूस आहे किंवा गोव्याकडे जाणारा माणूस आहे, तो या रस्त्याने जातो.
आणि या रस्त्याने जात असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बरोबर. अनेक अपघात झालेले आहेत, बरीच लोक दगावलेली आहेत. तर हे कुणाला नको आहे? हे म्हणजे हे नकोच आहे ना सगळ्यांना, कोणाला पाहिजे नाही ना हे. आणखी एक मुद्दा असा झालेला आहे की तुम्ही पाहिलं असेल तर या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली, अनेक गावं उठवली गेलेली आहेत, अनेक डोंगर फोडले गेलेले आहेत. ठिकठिकाणी फक्त तोडफोड करून अर्धवट रस्ता, कुठं अर्धवट बनवलाय, कुठं थोडाफार बनवलाय, कुठं बनवलंच नाही. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. आणि 1 2 3 नाही, मला मध्यंतरी एक जणाशी बोलत होतो मी, त्याला विचारलंय बाबा रे किती दिवस काम चालू आहे? त्याने मला उत्तर दिलं होतं आमचा 1 वनवास पूर्ण झाला. त्याने उत्तर दिलं होतं आमचा 1 वनवास पूर्ण झाला. वनवास म्हणजे फक्त जंगलात जाऊन राहणं नाही, हालापेष्टांना आमच्या 14 वर्ष पूर्ण झाली. हे त्याचं उत्तर जे होतं ना, हे उत्तर खूप मार्मिक आहे. ही सामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवे हा प्रचाराचा मुद्दा आहे. पण जेव्हा कधी ह्याचा विषय येतो, म्हणजे महामार्गाचा विषय येतो, महामार्ग रखडल्याचा विषय होतो, तेव्हा ती ढकलाढकली होते की पूर्णपणे ह्याला केंद्र शासनच जबाबदार आहे की हे होत नाहीये, हे काम पुढे जात नाहीये? हा विषय हा रस्ता केंद्र शासनाच्या अखत्यारीत त्यांचाच आहे. हो. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा NHAIच्या अंडर रस्ता येतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याही अंतर्गत हा रस्ता येतो. गडकरी साहेब ह्या रस्त्याची पाहणी करून गेलेले आहेत, पण त्यांनी एरियल पाहणी केलेली आहे. गडकरींनी एखाद्या दिवशी गाडीमध्ये बसून, आणि गाडी पण छोटी गाडी घ्यावी, छोट्या गाडीने रस्त्यावरून प्रवास करावा. मला वाटतं ते एका महिन्याभरात रस्ता पूर्ण करतील. डेफिनेटली. पायाभूत सुविधांचा मुद्दा जिथे निघतोच आहे तिथं कोकणात बऱ्याच ठिकाणी यावर्षी आपण पाहिलं की पाऊस भरपूर झाला, सरासरीपेक्षा पाऊस महाराष्ट्रातच झाला आणि कोकणातही जोरदार झाला. आणि कोकणात आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे चिपळूणमध्ये सुद्धा पूर आला. आणि चिपळूणमध्ये पूर काही नवीन नाही, कोकणातल्या बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे चिपळूणमध्ये जरी बऱ्याच वर्षांपासून येत असला तरी अजून नवीन ठिकाणं वाढलेली आहे जिथं पूर्वी इतका पूर नाही यायचा, पण आता सतत दरवर्षी किंवा वर्षाआड जिथं पूर येतोय. तर हा जो प्रश्न आहे हा किती मोठा आहे? कारण इथं नदीकाठी राहणारे जे लोक आहेत त्यांचा सतत हे होतं की मग आम्ही काय करायचं, दर पावसाळ्यात आम्ही बाहेर जायचं का, दर पावसाळ्यात आम्ही नुकसान सहन करायचं का, हा प्रश्न त्यांच्या समोर इथं उभा आहे. तर ह्या मुद्द्यावर मतदान होईल का? याच्यावर आपण एक क्लिअर गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. नदी तुमच्या दारात येत नाही, तुम्ही नदीच्या दारात जाऊन राहिलेला आहे, हे मान्य करायला पाहिजे. पण दुसरं असं आहे की जेव्हा लोकसंख्येचा विचार करतो आपण, लोकसंख्या वाढते, त्याप्रमाणे भूमी कमी पडते, तर अशा वेळेला नदीच्या पात्रात जाऊन राहणाऱ्या लोकांसाठी थोडा एक विचार करायला पाहिजे. इथे एक रेड लाईन ब्ल्यू लाईनचा विषय आहे, तो बरेच वर्षापासून रखडलेला आहे. मला वाटतं की कोकणातल्या बहुतेक गावांचा हा विषय आहे. काय झालं की कोकण रेल्वे म्हणा किंवा आत्ताचं मुंबई गोवा हायवे म्हणा, इतर कुठल्याही कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरांची धूप झालेली आहे. जेव्हा पाणी येतं, पाऊस पडतो, त्यावेळेला ही माती जी आहे ना, ही माती येऊन नदी पात्रामध्ये जमा होऊ लागलेली आहे. त्यामुळं दरवर्षी गाळाचं प्रमाण वाढलेलं आहे. मग हा गाळ जर तुम्ही काढला, नदी पात्राचं खोलीकरण केलं, पर्यावरणाचे नॉर्म्स पाळून किंवा त्या खात्याने सहकार्याने तर तुम्ही जर त्या नदी पात्राचं खोलीकरण केलं, पण त्या नदीची कॅपॅसिटी वाढेल. कॅपॅसिटी वाढल्यामुळे तुमची ब्लू लाईन थोडीशी आत येईल, बरोबर आहे. त्यामुळे अनेक लोकांना तिथे राहता येईल, हा विषय आहे. पण जेव्हा दरवर्षीच्या मर्यादेपेक्षा जेव्हा जास्त पाऊस पडतो त्यावेळेला अडचण येणारच आहे, तुम्हाला ते फेस करावं लागेल, पर्याय नाही आहे. बरोबर. आणि जमिनीची विक्री जी सगळ्यात सुरू आहे, मला वाटते कोणत्याही जे नॉर्म्स आहेत पर्यावरणाचे त्याचा विचार न करता कुठेतरी ते सुद्धा जबाबदार असेल की आता काही हे आहेत, हे जसं ब्लू लाईनच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन करायचंच नाही, पण आपण फक्त कोकणातच नाही तर सर्वच ठिकाणी बघतो की हे नियम अगदी डोळ्यासमोर सगळ्यांच्या ते तोडले जातात. आणि मग बिल्डर्सनी तिथे एकदा हे बांधलं की मग कोणी त्याचा काही विचार नाही करत. तर ही लॉबी इथं किती स्ट्रॉंग दिसते बिल्डर्सची? बिल्डर्सची लॉबी या ठिकाणी स्ट्रॉंग आहे, किंबहुना तीच सत्यता आहे. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट मला वाटतं मी जेव्हा फिरतो येतं मला लक्षात येते, या ठिकाणी तुम्ही फिरताना तुम्हाला लक्षात येईल ठिकठिकाणी पाट्या आहेत की एवढी एकर जमीन विक्रीला आहे, एवढी एकर जमीन विक्रीला आहे, आणि ही जमीन स्वस्त आहे. कोकणातली जमीन अक्षरशः माती मोलाने विक्रीला निघाली, आणि ही जमीन विकत घेणारी माणसं जी आहेत ही धनदांडगी आहे, मोठी आहे. ही माणसं
कोकणातल्या छोट्या छोट्या गोरगरीब लोकांची जमिनी आहेत, त्या जमिनी एकखट्टे विकत घेतात आणि ती एकखट्टे जमीन विकत घेऊन मग ते त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने त्याचा उपभोग घेतात. म्हणजे ही त्यांना ह्या भूमीशी काही देणं घेणं नाही. पहिली गोष्ट, भूमिपुत्र म्हणून जर मी माझ्या भागातली मातीची एरियाची जेवढी काळजी घेऊ शकतो तेवढी काळजी घेण्याची यांची मानसिकता नाही आहे. त्यामुळे आपल्या पद्धतीनं ते त्याचं दोहन करत निघालेले आहे. त्याचाही खूप मोठा फटका इथं बसतो, इथल्या पर्यावरणाला बसतो, इथल्या परिवेशाला बसतो, सामाजिक राजकीय कुठल्या सगळ्या अर्थकारणावर सुद्धा डेफिनेटली पडत असते. त्यामुळे कोकणातल्या जमीन विक्रीच्या व्यवहारांवर सुद्धा इथली निवडणूक होऊ शकते. अर्थात तसं त्या पद्धतीवर कोणी लढलं पाहिजे. दुर्दैवानं असं कोणी लढताना दिसत नाही. थोडंसं आता कोकणात फिरताना लोकांशी बोलताना आणि काही कार्यकर्त्यांशी बोलताना जे सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रचार करत आहेत कुठल्या ना कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या तरी कॉजसाठी काम करत आहेत, त्यांचं कुठंतरी असं म्हणणं पडताना दिसलं की आम्ही हे लढे उभे राहतात निवडणुकीच्या आधी किंवा लढे लढले जातात किंवा मग हे मुद्दे असतात ज्याच्यावर काम केलं जातं, मात्र शेवटच्या क्षणी बऱ्याचदा जो पैसा येतो तर पैशांवर निवडणूक ही ठरते. तर तुम्हाला असं दिसतंय का? निवडणुकीतला पैशाचा वापर ही काय आजची गोष्ट नाही. निवडणुकीत पैशाचा वापर होतो आणि वारेमाप पद्धतीने होतो. यावेळेला तर पैसा प्रचंड येणार आहे. कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्हीकडच्या नेत्यांना ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी करो मरोची स्थिती आहे. त्यामुळे पैशाचा वापर होणार आहे, होत आहे. आणि त्याच्यावर तुम्ही ना निवडणूक आयोग त्याच्यावर नियंत्रण घालणार आहे, ना तुम्ही आपण मतदार म्हणून त्यावर नियंत्रण घालू शकणार आहे. उघड 1500-1600 रुपये देण्याची 3000 रुपयाची लाच सरकारी खर्चाने दिली गेलेली आहे. लाडकी बहीण असो अगर कुठं तर मग लाच दिली गेलेली आहे ना, मग तीच लाच थोडे पैसे टाकून थोडी छुप्या पद्धतीने, जर उघड पद्धतीने दिली गेली त्यावर कोणी काही बोलत नाही, तर छुप्या पद्धतीने दिली गेली त्याला कोण बोलणार आहे? आणि आत्ताची लोकांची मानसिकता आहे, देतोय ना पैसे देऊ दे, त्याच्याकडे काय पैशाला कमी आहे का, कुठं त्याच्या खिशातून देतोय, तो त्याचा काळा पैसा देतोय, ही एक लोकांची भावना झाली आहे. पण एक आहे, गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकांमध्ये जाणवलेलं आहे, लोक दोन्हीकडनं पैसे घेतात आणि मतदान ज्याला करायचं त्यालाच करतात. त्यामुळं पैशाचा वापर हळूहळू त्याचा प्रभाव. पण ओव्हरऑल आता असं वाटतंय की असं जरी पैसा इतका असला तरी सुद्धा निवडणूक फिरवण्याचा किंवा निर्णायक ठरण्याचा त्याचा काही रोल तेवढा नाही दिसत. पूर्वी इतका राहिलेला नाही. पूर्वी असायचा पण आता पूर्वी इतका राहिलेला नाही. आणि कोकणात स्पेसिफिकली तरी इथंही नाही वाटत तसं. कोकणातला मी म्हटलं तसं की वोटर कमिटेड आहे, तो एका स्पेसिफिक पार्टीला कमिटेड आहे. त्यामुळे जो काही काठावरचे थोडेफार लोक असतील ते पैशामुळे फिरू शकतात. राईट. आपण पत्रकार ह्याच्यात अजून एक मला वाटतं हा प्रश्न घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे की लोकांशी बोलताना असंही थोडं लक्षात आलं की इथले लोक इथल्या पत्रकारितेवर खुश नाही आहेत असं दिसतंय, किंवा असं काही लोकांचं म्हणणं आहे आमचे प्रश्न इथं उचललेच नाही जात. काही लोकांचं म्हणणं आहे की इथं पत्रकार हे कुठल्या नेत्याशी असोसिएटेड आहेत, त्यामुळे बातम्या फारच नेहमीच बायस्ड असतात, कधीच त्याच्यामध्ये हे नाही दिसत, किंवा खरी पत्रकारिता आम्हाला समजत नाही कशावर, असं हे लोकांमधनं जनरल येताना दिसतं. तर हे तुम्हाला पण दिसतं का? आणि त्याचा ओव्हरऑल परसेप्शनमध्ये आणि लोकांच्या सर्व म्हणजे मतदानापर्यंतच्या सर्व वर्तनामध्ये त्याचा तुम्हाला असं वाटतंय परिणाम होतो त्याचा? तसा म्हटलं तर खूप सोपा प्रश्न आहे, म्हटलं तर खूप अवघड प्रश्न. कोकणाला ना खूप चांगल्या पत्रकारांची परंपरा लिगसी आहे. हो. आणि दुर्दैवाने म्हणा असं म्हणा की केवळ कोकणच नाही, अलीकडे सगळ्याच भागांमध्ये किंवा सगळ्याच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये म्हणा पत्रकारितेला अतिशय वाईट दिवस आहे. कारण जे रूढ माध्यम आहेत ते रूढ माध्यम ठीक आहे, जे काय फेस करत आहेत ते गोष्ट वेगळी आहे. सत्तेपुढं झुकली जाण्याची जे एक झुकण्याची एक विचित्र परंपरा पत्रकारितेत चालू आहे, त्यापासून कोकणी सुटलेलं नाही. मी इथल्या काम करणाऱ्या पत्रकारांना त्याबद्दल दोष देणार नाही, पण 100% जी लिगसी कोकणाच्या पत्रकारितेची आहे ती लिगसी किंवा तो निर्भीडपणा
अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके लोकांकडे आहे. 100% ती लोक तशी आहेत असं म्हणता येणार आहे. तुम्ही म्हणता त्यात तथ्य. पण मग ते जे ह्या परिस्थितीचा इथल्या राजकारणावर किंवा लोकांच्या परसेप्शनवर ओव्हरऑलच राजकीय नेत्यांच्या सुद्धा आणि मग त्याच्या पुढे जाऊन जे काही होतं तर त्याच्यावर परिणाम होतो असं वाटतं. 100% होतो. कारण पत्रकारांचे थेट थेट 2 गट पडलेले आहेत. हा आमचा, हा तुमचा, असं सरळ आहे. असं दिसतंय सरळ सरळ लोक सांगतात हे आमचे पत्रकार आहेत, ते त्यांचे पत्रकार आहेत. पत्रकारांना सुद्धा पॉलिटिकल पार्टीज आहेत आजकाल इथल्या, आणि ओपनली म्हणजे हे दिसतंय. ओपनली आहेत, ओपनली आहेत की हे या पार्टीचा पत्रकार आहे, तो त्या पार्टीचा पत्रकार आहे. असं आम्ही आमच्या 20-22 वर्ष पत्रकारितेत कधी पाहिलेलं नव्हतं. इथंच नाही, हे ओव्हरऑल आहे सगळीकडे. हे जे काही गेल्या 5 वर्षात जी काही उलथापालथ झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पक्षांमध्ये, ते सुद्धा कुठेतरी ह्याला जबाबदार आहेत का? म्हणजे त्याच्याकडे पण आपण येऊच आहेत की त्याचा काय बाकी परिणाम आहे. पण हे जे असे गट पडलेले आहेत आणि आपण कोकणात बऱ्याचशा मतदारसंघामध्ये बघितलं तर असं शिवसेना वर्सेस शिवसेना, NCP वर्सेस NCP असे सामने बऱ्याच ठिकाणी होताना दिसत आहेत. तर त्याचा नक्की कसा परिणाम होतोय? म्हणजे त्याच्याकडे लोक कसं बघतात की हे जे गट झालेले आहेत लोक आणि कार्यकर्ते? एक आहे, सर्वसामान्य माणसाला हे आवडलेलं नाही. म्हणजे मी अगदी जबाबदारीने सांगू शकतो की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं फूट पडली, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं शिवसेनेतून बाहेर पडले, तर हे सर्वसामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही. आणि त्यात तडका पडला अजित पवारांचं राष्ट्रवादीतनं फुटून येणं. सर्वसामान्य माणूस जो आम मतदार आहे तो याच्यामुळे प्रचंड दुखावला गेलेला. तो बोलत नाही याचा अर्थ तो प्रचंड रागवलेला आहे आणि तो मतदान करणार. म्हणजे तुमचे सगळे मुद्दे बाजूला राहतात, रोजगार, तुमचं शेती, शिक्षण, आरोग्य, सगळे मुद्दे बाजूला राहतात. मतदार जो जाणार आहे मतदान करायला, तो या मुद्द्यावर जाणार आहे. हे लिहून घ्या, लक्षात घ्या. इथून शहरातून येणारा मतदार आहे, शहरातून येणाऱ्या मतदारानं इथं शहरातून येणारा मतदार आहे. शहरातून येणारा मतदार एक नवा विचार किंवा वेगळा विचार घेऊन या ठिकाणी येतोय. पण तरी तो मतदार सुद्धा याच गोष्टींनी दुखावलेला आहे आणि इथला लोकल मतदार सुद्धा याच गोष्टीने दुखावलेला आहे. त्यामुळं मतदानात ह्याचं पण एक आहे की इंटरेस्टिंगली हे मतदानात कसं रूपांतरित होतंय हे बघायला लागेल. बरोबर आहे. कारण असं काही लोकांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की निष्ठा हा प्रश्न मोठा असणार आहे की कोण निष्ठा कोणी राखली आहे आणि कोण कुठे ह्याच्यात गेले. पण त्याचबरोबर थोडंसं कन्फ्युजन सुद्धा असं म्हणतात की थोड्याशा जे वयस्कर मतदार आहेत त्यांच्यामध्ये मे बी चिन्हावरून कन्फ्युजन होऊ शकतं अशी कुठेतरी शक्यता म्हटली जाते. तर ह्याकडे आता राजकीय पक्षांचं इथल्या लक्ष आहे का की मग ह्याबद्दल अजून जागरूकता करणं किंवा चिन्हाच्या बाबतीत, चिन्ह पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये हे लोकांनी काम केले. सुदैवाने शिवसेनेला जास्त वेळ मिळाला. तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाला फार वेळ मिळालेला नाही. पण मला वाटतं ते एकच सीट लढतायत या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित चिन्ह पोहोचवले असं माझं धारणा आहे. बाकी मला वाटत नाही चिन्हावरून फार अडचण येईल किंवा निवडणूक मागच्या वेळी इलेक्शन मध्ये लोकसभेचं आपण पाहिलं होतं ना की तुतारी जे ट्राम्पेट होतं त्या ट्राम्पेट आणि तुतारी ह्याच्यामध्ये फरक पडला होता. तर तसा इथं होईल असं यावेळेला होणार नाही किंवा मशालीला दुसरं आणखीन एखादी चिन्ह प्रतिचिन्ह असं काही नाहीये. हा अपक्ष उभा केलेत, मत काटणारी लोक उभा केलेली आहेत. म्हणजे थोडक्यात उदाहरण घ्या, शेखर निकम नावाचे 2-4 माणसं असतील, प्रशांत यादव नावाची 3-4 माणसं असतील, भास्कर जाधव नावाची 2-3 माणसं असतील. तर ह्या बदमाशा सगळीकडे झालेल्या आहेत, इकडूनही झालेत तिकडूनही झालेले. हे चुकीचं आहे खरं, पण हे झालेले आहे. त्यामुळे हे यांना तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करताय ते जरा जास्त महत्त्वाचं, ते बघायला पाहिजे. कारण ते हे होतं प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठं ना कुठं तरी होत असतंय. पण त्याच्यावर तुम्ही कसा मार्क काढता याच्यावर तर तुमचं कसं आहे ना निवडणूक लढण्याचं.
असं हे होतंय. शिवसेनेबद्दल सुरुवातीलाच तुम्ही बोललात की इथं जो वोटर आहे तर तो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात एक जी जागा आहे ती अजूनही आहे असं दिसतंय. मात्र आणि आपण बघितलं की कोकण हे शिवसेनेसाठी गेले 20-25 वर्षात अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. इथं त्यांचे सीट्स येत राहिलेले आहेत. सभांना सुरुवात केली उद्धव ठाकरेंनी ह्यावेळेस सुद्धा, तेव्हा इनिशियल ह्याच्यामध्येच रत्नागिरीमध्ये मोठी सभा झाली. आय थिंक दुसरीच मोठी सभा होती ती. तर ह्या सगळ्या बरोबरच आपण बघतो की लोकसभा निवडणुकीत जो निकाल आला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा अखंड मोठा मतदारसंघ आहे. तिथं विनायक राऊत हे जे मागच्या टर्मचे खासदार होते त्यांचा पराभव झाला. नारायण राणे त्यांच्याऐवजी जिंकून आले. आणि ओव्हरऑल आता इथं जे शिवसेनेचे आमदार होते तर त्यातले बरेचसे आय थिंक ऑलमोस्ट सगळेच जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ते गेले होते. तर या सगळ्या ह्याच्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची इथं पकड जी आहे ती थोडी सैल झाल्यासारखी वाटतीये का त्यांना ते परत मिळवण्यात यश आलेलं आहे असं दिसतंय? नाही नाही, तर मी रत्नागिरी जिल्ह्यापुरतं बोलतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ आहेत. तर 4 मतदारसंघापैकी एक रत्नागिरी जो उदय सामंतांचा आहे, ते उदय सामंत निवडून आले होते शिवसेनेच्या तिकिटावर. राईट. चिपळूण शेखर निकम राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर खेडमध्ये मला वाटतं फक्त खेडमध्येच यांचा खेडमध्येच योगेश कदम निवडून आले होते, ते पण सेनेचेच होते. आणि गुहागरमध्ये भास्कर जाधव होते. तर 2 उमेदवार, 2 पैकी राजापूरमध्ये सुद्धा राजन साळवी शिवसेनेचे. तर हे 4 पैकी 3 जण जे आहेत ते यांच्यासोबत गेलेले आहेत, शिंदेसोबत गेलेले आहेत. आणि एक जे आहेत भास्कर जाधव हे यांच्यासोबत राहिले. आता लढती ज्या आहेत ना कोकणात रत्नागिरी मधल्या ह्या तुल्यबळ लढती आहेत. ह्या लढती समजू नका अशा काय आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जसं तुम्हाला म्हणलं, उद्धव ठाकरेंच्या बाबतीतली एक सहानुभूतीचा मॅटर आहे. सहानुभूती मॅटर करते पण ती अजूनही आहे म्हणजे आता कारण 3 वर्ष होऊन गेली. काही दिवसांपूर्वी ते शरद पवारांची एक सभा झाली होती. प्रचंड रिस्पॉन्स होता सभेला. आता या मतदारसंघातून चिपळूणमध्ये तुम्ही बसलात, या चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून नारायण राणेंना लीड मिळालेली नाही लोकसभेत. बरोबर. ही लीड होती त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, कारण तो त्यांचा होम टर्फ आहे. त्या ठिकाणी तिथं आहे. त्यांचं नारायण राणेंनी साधारणतः एक इमोशनल अपील होती त्यांची की ही माझी शेवटची निवडणूक असेल वगैरे या टाईपचं. आणि लोक तिथं नारायण राणेंवर प्रेम करतात. त्यांना तुम्ही हे करून चालणार नाही, अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. त्या ठिकाणी नारायण राणेंना प्रचंड लीड मिळाली आणि त्यामुळे नारायण राणे निवडून आले, विनायक राऊत पडले. क्लिअर गोष्ट आहे. पण दुसरीकडे इकडे रायगड रत्नागिरी या भागामध्ये इथेही तोच विषय झाला की त्या ठिकाणी तटकरे अगदी थोडक्या मतांनी निवडून आले, फार मतांनी निवडून आले. ऑनेस्टली सांगतो की अनंत गीतेंनी तडफदार पद्धतीने जो प्रचार करायला हवा होता तो प्रचार त्यांनी केला नाही. ते प्रचारात कमी पडले, त्यामुळे ती सीट शिवसेनेची गेली, हातची गेलेली आहे. ज्या पद्धतीनं ज्या उमेदीनं त्यांनी प्रचारात उतरायला पाहिजे होतं ते त्या पद्धतीने उतरले नाही, त्यामुळे त्यांची ती सीट गेलेली. आता आपण विचार काय, दुसरा मुद्दा काय सांगतोय आपण की उद्धव ठाकरेंनी हे सगळं परत रिगेन केलंय का? त्यांचे दौरे किंवा त्यांच्या दौऱ्यांना मिळणारा रिस्पॉन्स, अजून आदित्य ठाकरे यांचे होणारे मेळावे होणार आहेत, तर त्याला जो प्रतिसाद मिळेल त्याच्यावर लक्षात येईल आपल्याला की नेमकं काय घडलेलं होतंय का. पण हे गोष्ट खरी आहे की गद्दारी वर्सेस खुद्दारी हा शब्द आहे. गद्दारी वर्सेस खुद्दारी, आणि हे इथं लोकांमध्ये चर्चेमध्ये आहेत. लोक ही चर्चा करतात. त्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे रिगेन करू शकतात, त्यांना थोडे प्रयत्न करावे लागतील. आता दिवसच राहिलेत किती, त्यांना प्रयत्न करावेच लागतील. महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीच्या आधी निवडणूक याद्या जाहीर करण्यावरनं त्याच्या आधी त्याच्यामध्ये जी काही वादावादी झाली ती सगळ्यांनी टीव्ही चॅनल्सवर पाहिली, त्याच्यावरच्या चर्चा टीव्ही चॅनल्सवर रंगलेल्या पाहिल्या. ग्राउंडवरची परिस्थिती आता कशी आहे? ती वाद अजून आहेत की ते वाद आता मिटलेले आहेत आणि लोकांमध्ये ह्याच्याबद्दल काही आहे बोलणं की लोकांनी तेवढं लक्ष त्याच्याकडे दिलेलं नाहीये? काय वाटतं तुम्हाला? रोजचं मर कोण त्याला कोण रडा अशा पद्धतीने. काँग्रेस हा पक्ष असा आहे की शेवट अर्ज भरायच्या 1 तास अगोदर त्यांनी याद्या डिक्लेअर केलेल्या आहेत. यापूर्वी त्यावेळेला एबी फॉर्म दिलेले आहेत आणि नंतर धावत पळत जाऊन उमेदवारांनी अर्ज भरलेले. त्यामुळे लोकांसाठी हे काही फार नवं होतं असं नाही. कदाचित शिवसेनेच्या मतदारांसाठी नवं असेल,
काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारांसाठी हे काही नवं नाही. त्यामुळे आता हे लोक विसरून पण गेले. म्हणजे हा मुद्दा काही फारसा तेवढा गांभीर्याने घेण्यासारखा म्हणजे लोकांच्या मते तरी नाही. थोडंफार त्यावेळेला डॅमेज झालं. लोक म्हणत होते की अरे तुम्हाला संधी आहे, तुम्ही हे लवकरात लवकर मिटवा, उमेदवारी जाहीर करा. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ लोक त्यांना म्हणतात की उमेदवारी जाहीर करा, भांडणं करू नका, आम्ही तयार आहोत. पण हे आपण तसं पूर्णच बघितलंय, महायुतीत सुद्धा हे बघितलं, बंडखोरी ही तिथंही झाली, इथेही झाली, सगळीकडे झाली. त्यामुळे ते असं सध्या जरा कॉमनच असं ते लोकांसाठी. बंडखोरांचा त्रास महाविकास आघाडीलाही होणार आहे, महायुतीलाही होणार आहे, आणि काही प्रमाणात तिसऱ्या आघाडीतले काही उमेदवार सुद्धा थोडेफार डॅमेज करणार आहेत. बघूयात मतदान काय होत. मला वाटतं आपण शेवटाकडे येऊयात आता, की ओव्हरऑल आपण अंदाज घेतलेला आहे की काय काय प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न काय आहेत. आता ह्याच्याशिवायही अजून अनेक प्रश्न आहेत, पण हे साधारण मुख्य प्रश्न काय आहेत आणि कसं आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की आता इथले जे सर्व कोकणातले ओव्हरऑल कोकण असं आपण बघितलं तर इथले जे सर्व मतदारसंघ आहेत त्यांचं किती महत्त्व राहणार आहे असं वाटतंय ह्या निवडणुकीच्या निर्णयात आणि सरकार बनण्यामध्ये? कोकणात जे काही निकाल लागणार आहेत ना, हे निकाल तुमच्या मुंबईतले निकाल सुद्धा हे प्रभावित करणारे निकाल आहेत. कारण कोकण आणि मुंबई ह्या दोघांचं काम अतूट नातं आहे. त्यामुळे कोकणातला माणूस काय निर्णय घेतोय तोच निर्णय मुंबईतला माणूस घेईल. साधारणपणे तसेच इक्वेशन असतात. मग त्यामुळं मला वाटतं की हे अतिशय उद्धव ठाकरे जे कोकणातूनच सुरुवात करतात प्रचाराची, किंवा महाविकास आघाडीचे लोक कोकणाकडे जास्त लक्ष देत आहेत, त्याचं कारण हेच आहे. कारण मुख्य मुंबई सेंट्रिक आहे. पण आज विधानसभा आहे, उद्या महापालिका आहे, त्यामुळे कोकणाचा निकाल हा तसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मला वाटतं याच नोटवर आपण थांबूयात, आणि मजा आली बोलून तुमच्याशी. आणि कोकणात तुम्ही पण आहात, तुम्ही पण लोकांशी बोलताय, मी पण बोलते, पण ओव्हरऑल कसं वाटतंय वातावरण हे शेअर करण्यात अतिशय मजा आली. सो थँक्यू. तर हा होता इंडी जर्नलचा हा पॉडकास्ट कोकणाविषयीचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही निवडणुकीचा कव्हरेज इतरही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये केलेला आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, लोकांशी बोललेलो आहोत, काही रिपोर्टाजेस केलेले आहेत. फक्त कोकणातूनच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर वेगवेगळ्या भागांमधून सुद्धा आम्ही हे इंटरव्ह्यूज आणि रिपोर्ट्स घेऊन येत आहोत. हे सर्व पाहण्यासाठी आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.